आलेली आम्ही पहिलंच आगमन इथे घेतलेलं आणि हे आम्ही जोरदार वादन केलं आहे. ठीक आहे. आणि आपल्या ब्लॉगचा पूर्ण ब्लॉग पहा आणि पोरांनी काय धमाल केली हे तर नक्कीच पहा. नक्की पहा. मोरया मंगलमूर्ती मोरया. आणि आज आपण आलोय नगरेश्वर ब्रास बँड सोबत चिंचपोकळी स्टेशनला आपण. आणि यांच्या बँडला पहिलंच वर्ष पूर्ण झालंय. अन्नावळची आपली व्हिडिओ पाहिलीच असेल. इतकं आपण गाजवलंय तर काळा चौकीचा महागणपती असा आपल्याला वाजवायला मान मिळाला आहे. आणि हा मान मुलुंडकर नक्कीच गाजवणार. काय बोलता? गणपती बाप्पा. आता आपण आलोय काळा चौकी विभागामध्ये. आणि काळा चौकीमध्ये ही छोटीशी गल्ली पाहू शकता तुम्ही. आणि या गल्लीतून गणपती आत जातो. आपला महागणपती एवढीशा गल्लीतून जातो हे तुम्हाला विश्वास नाही पाहणार, म्हणून मी तुम्हाला पहिलं दाखवतो. हा आपल्या काळाच्या महागणपतीचा महामंडळ. आणि आता आपण आलो आहोत काळा चौकी विभागामध्ये. आणि आता आपल्या मंडळाचे कार्यकर्ते आपल्याला थोडे जागेवाल्याबद्दल सांगतील आणि काय कार्यक्रम आहे याबद्दल थोडी माहिती देतील. कुठलाही उत्सव असू दे, कुठलाही कार्यक्रम असू दे, जागेवाल्याला पहिलेही कधीही विसरत नाही, ही मोठी गोष्ट आहे. त्यानंतर सण व उत्सव हे साजरे केले जातात. आणि आता जागेवाल्याला मान द्यायचा आपला कार्यक्रम आहे तो पाहूया. राज त्याला सांगा
नमस्कार, मी अमन गावी. बाय बाय. आणि आता आम्ही पहिला इथे वाजवलंय आणि आता आम्ही निघालोय काळ चौकीच्या महाआगमन सोहळ्यात. परेल वर्कशॉप. करेल वर्कशॉप. अखेर वर्षभराच्या आतुरतेनंतर परेल वर्कशॉपमध्ये एंट्री करत आम्ही पाहिलं काळा चौकीच्या महागणपतीचं यावर्षीचं हे मनमोहक असं हे कृष्ण रूप. आणि स्वागतासाठी आपले तुतारी वादक चैतन्य दादा तिथे उपस्थित होते. तुतारीच्या या जबरदस्त वादनानंतर बाप्पाच्या आगमनाची सुरुवात केली सुंदर अशा या आरतीच्या वादनाने. हे गाण्याचं रीडला इतका जबरदस्त वाजलंय का मिलियनचा होईलाच होईल. हवं का नको. त्याचप्रमाणे आपल्या युट्यूबला देखील तुम्ही असाच प्रतिसाद द्या. आता पहा बाप्पाची धमाकेदार एंट्री या जबरदस्त गाण्याच्या तालावर. आता जशी जशी आपल्या महागणपतीची मूर्ती जवळ येत होती तशी तशी आपल्या वादकांची, आम्हा व्लॉगर्सची आणि बाहेर जमलेल्या तमाम गणेश भक्तांची बाप्पाला पाहण्यासाठी उत्सुकता खूप वाढली होती. आणि ही गर्दी तर तुम्ही पाहूच शकता.
आपल्या महागणपतीची ही भक्तांची गर्दी पाहून आम्ही सर्वजण शॉक होतो आणि इतकी गर्दी झाली की वादकांना चालायला देखील जमत नव्हते. अखेर तो क्षण आला जो की सर्व वादक कधीतरी वाटत्यात आपल्या आईचं गाणं वाजणार आणि कोणी नाचणार नाही. असं कधी होईल का? नंतर मोरया बीटच्या तालावर थोडी मजा आम्ही देखील. आता लालबाग म्हटलं तर राजाचं गाणं हवंच ना. काळचौथीचा महागणपती म्हटलं तर पारंपरिक सण आणि उत्सवाचं हे अप्रतिम असं प्रदर्शन आणि त्यात ही कोकणातील परंपरा तर उत्कृष्टरित्या सादर करण्यात आली. आपण कोणाला कमी लेखत नाही, पण आपली जी पोलीस ब्रॅसबँडची मजा ती फक्त बँडचीच मजा, त्याला काही तडजोडच नाही. आणि बाकी नवगरेश्वर ब्रॅसबँड काय गाजवलंय ते तुम्ही बघा. गोविंदा म्हटलं का अगदी लहानांपासून मोठ्यांच्या तोंडातून निघणारं एकच नाव ते म्हणजे माझगाव ताडवाडी, आणि ते आपल्या महागणपतीला सलामी द्यायला हजर होते. आणि उत्कृष्ट अशी सलामी दिल्यानंतर आपल्या बँडने देखील त्यांना उत्कृष्ट असा रिस्पॉन्स दिला आणि त्या तालावरती देखील त्यांनी जी मजा केली ती पहा या व्हिडिओ.
या बँडच्या वादनाच्या सर्व व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती येतील आणि आपल्या बँडप्रमाणेच मंडळाने इतर देखील काही कार्यक्रम आयोजन करण्यात आलेले. पारंपरिक कार्यक्रमातील ही काही मनमोहक अशी दृश्य तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न. पॅकअप झाला आणि सर्व आता शेवटला राजभाऊंचं मनोगत ऐकूया आपण. पोरांना खूप जास्त मजा आलेली. आम्ही पहिलंच आगमन इथे घेतलेलं आणि हे आम्ही जोरदार वादन केलंय. ब्लॉगच्या शेवटी सिद्धेश दादा दिगोळे यांनी घडवलेली मनमोहक आणि आश्चर्यजनक तसेच परफेक्शनने बनलेली ही बाप्पाची मूर्ती मंडपात पदार्पण या छोट्याशा गल्लीतून करताना लागते आणि आपल्या बाप्पाचा आशीर्वाद घेऊन आजच्या ब्लॉगचा मी इथेच एंड करतो. व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू.